जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयावरील एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि तो म्हणजेच आहे प्रमाण आणि भागीदारी। प्रमाण आणि भागीदारी या घटकावर 2024 ला झालेल्या पोलीस भरतीला कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर या ठिकाणी आजचा घटक आहे प्रमाण आणि भागीदारी। हा एक घटक आहे। या घटकावर 2024 ला कोणते प्रश्न आलेले आहेत हे गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो। आपली पोलीस भरती ऑफलाईन बॅच ही नुकतीच सुरू झालेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना येणाऱ्या पुढील भरतीसाठी जर बॅच जॉईन करायची असेल तर ती सकाळी 10 ते 1 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी 3 तासाची बॅच ही आपली ऑफलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे। ज्या कुणाला जर समजा जॉईन करायची असेल तर त्याने दिलेल्या नंबरला नक्की काय करा, संपर्क करा। चला आपण तर सुरुवात करूया। आपण पहिला प्रश्न काय म्हणतो तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे। प्रश्न विचारलेला आहे जळगाव पोलीस शिपाई भरती 2024 ला मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1 ला 4 असून त्यांच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती? या पद्धतीने प्रश्न आहे। एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। पर्यायावरून देखील या ठिकाणी आपल्याला काढता येईल, मेथडने सुद्धा या ठिकाणी काढता येईल। मी पर्यायाचा या ठिकाणी वापर करतो, तुम्हाला लवकर समजेल। मेंढपाळांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे, याचा अर्थ पर्यायामध्ये मेंढपाळांची संख्या दिलेली आहे असं समजून चला, आणि त्याच्यानंतर मेंढ्यांची संख्या दिलेली असेल। तर या ठिकाणी पर्यायामधून पहिला पर्याय घेतला तुम्ही, मेंढपाळ किती आहेत 5। मग प्रमाणानुसार घेतलं तर एक प्रमाण हा आहे, 4 प्रमाण मेंढ्यांचा आहे, याचा अर्थ 4 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी मेंढ्यांची संख्या होईल 20। मग या ठिकाणी मेंढपाळ आणि मेंढ्या यांची एकूण संख्या जर पाहिला आपण तर एकूण संख्या काय झाली, तर एकूण संख्या झाली 5 अधिक 20 म्हणजे ही संख्या झाली 25। आता या ठिकाणी मेंढपाळाला काय असतात तर 2 पाय असतात, याचाच अर्थ 5 मेंढपाळांना एकूण पायाची संख्या किती होईल 10, आणि मेंढ्या यांना एकूण पाय किती असतात 4 पाय, याचा अर्थ एकूण मेंढ्या किती घेतला आपण 20 गुणिले 4 म्हणजे या ठिकाणी 80। मग एकूण पायाची संख्या आपल्याला या ठिकाणी मिळेल, तर एकूण पायाची संख्या किती झाले तर एकूण पाय या ठिकाणी 10 अधिक 80 म्हणजे एकूण पाय किती झाले 90। आता ज्या पद्धतीने प्रश्न म्हणतोय त्या पद्धतीने बरोबर आहे का? या ठिकाणी काय म्हणते, डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा, मग जेवढी संख्या असेल तेवढे डोके असतील, म्हणजे एकूण डोके आपण म्हटलं का किती होतील तर 25 असतील। तो मेंढपाळ असो किंवा मेंढी असो यांना डोकं एकच असते। मग या ठिकाणी या डोक्यांच्या 4 पटीपेक्षा, मग या ठिकाणी 4 पट म्हटलं तर किती होईल 100, 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, याचा अर्थ वजा 10 करा म्हणजेच त्या पायांची संख्या किती आली पाहिजे 90। आणि इकडे या ठिकाणी 5 मेंढपाळ आणि 20 मेंढ्या घेतल्या, त्यांच्या पायाची संख्या सुद्धा किती आली 90 आली। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 5 हा काय असेल बरोबर असेल, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 किती 5। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। काय म्हणतो पुढील प्रश्न, तर रोहितने एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण 85,000 रुपयांना खरेदी केले। गाय, म्हैस व बैल यांचं प्रमाण 4 ला 8 ला 5 असेल, तर गायीची किंमत किती? या ठिकाणी आपल्याला गाय दिलेली आहे, त्याच्यानंतर म्हैस दिलेली आहे, त्याच्यानंतर बैल दिलेला आहे, हे लक्षात घ्या। यांचं प्रमाण काय दिलेलं आहे आपल्याला, तर यांचं प्रमाण दिलेलं आहे गायीचं प्रमाण 4, म्हैसचं प्रमाण 8 किती दिलेलं आहे 8, आणि बैलाचं प्रमाण दिलेलं आहे 5। याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकता की गायीची संख्या 4x, जर आपण संख्या x घेतलं तर, आणि म्हैसची किंमत संख्या आहे 8x आणि बैलाची संख्या आहे 5x। या तीनही मिळून किंवा तिघांची एकूण किंमत त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। काय दिलेली आहे, एकूण किंमत किती दिलेली आहे तर ती दिलेली आहे 85,000 रुपये। मग या ठिकाणी
या तीनची किंमत, याचाच अर्थ 4x अधिक 8x अधिक 5x हे तिघांचं एकूण संख्या झाली, यांची किंमत दिलेली आहे 85,000. म्हणजेच या ठिकाणी 8 आणि 4 12 आणि 5 17x, याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. मग x बरोबर 85,000 डिवायडेड बाय काय होईल 17. 17 1 17, 17 5 85. याचाच अर्थ x बरोबर काय निघालं, तर ते निघालं 5,000 रुपये. आता या ठिकाणी जर समजा आपण गाईचं किंमत काढायची असेल किंवा बैलाची किंमत किंवा मग म्हशीची किंमत काढायची असेल, तर x ची किंमत ठेवून त्या ठिकाणी आपल्याला किंमत काढता येईल. गाईची संख्या काय पाहिलं तर आपण 4x, याचा अर्थ 4 गुणिला x ची किंमत काय मिळाली 5,000 रुपये. याचाच अर्थ 4 पंचे 20,000 ही काय झाली गाईची किंमत झाली. त्याच्यानंतर म्हैसची किंमत काढायची असेल तर प्रमाण दिलेलं आहे 8, म्हणजे 8x. 8 गुणिला 5,000, याचा अर्थ 40,000 ही कोणाची किंमत झाली, तर म्हैसची किंमत झाली. त्याच्यानंतर जर बैलची म्हटलं आपण, ते आहे 5x, याचाच अर्थ 5 गुणिला 5,000, याचाच अर्थ 25,000 रुपये ही कोणाची झाली, तर बैलांची झाली. या पद्धतीनं तुम्हाला या 3 पैकी कोणत्याही प्राण्याची जर किंमत विचारली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 20,000 रुपये ही कोणाची किंमत असेल, गायीची किंमत असेल. प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. तर या पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो, अ आणि ब या दोघांनी मिळून 18,000 रुपये एका धंद्यात गुंतवले आणि वर्षा अखेर झालेल्या एकूण रुपये किती 2,250. नफ्यापैकी अ ला 1,000 रुपये नफा मिळाला, तर अ ने धंद्यात किती भांडवल गुंतवले होते. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी अ त्याच्यानंतर ब हे 2 व्यक्ती आहेत. अ आणि ब या 2 व्यक्तीने काही भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आणि सर्वात शेवटी वर्षाच्या अखेर त्यांना दोघां मिळून 2,250 रुपये काय झाला नफा झाला. या नफ्यापैकी अ चा जर वाटा पाहिला आपण, तर अ ला एकूण 1,000 रुपये नफा मिळाला. निश्चितच याच्यातून आपण 1,000 रुपये अ चा नफा वजा केला, तर या ठिकाणी 1,250 रुपये हा कोणाचा नफा उरला, तर तो उरला ब चा. मग याच्यानुसार जर पाहिला आपण, तर या ठिकाणी याच्यानुसार आपल्याला काय काढता येईल, तर याच्यानुसार भांडवलाचं गुणोत्तर काढता येईल. मग या ठिकाणी अ चा नफा 1,000 आणि ब चा नफा 1,250. याच्यानुसार पाहिला आपण, तर 25 चौक 100, 25 पाचा 125. म्हणजे दोघांच्या भांडवलाचं गुणोत्तर या पद्धतीनं असेल असं आपण समजून घेऊ शकतो. मग या ठिकाणी कारण भांडवलाच्या प्रमाणातच त्यांना काय दिलेलं आहे, तर नफ्याचा वाटा दिलेला आहे. याच्यानुसार मग आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल 4x हा कोणाचा वाटा आहे, अ चा आहे. 5x काय आहे, तर हा ब चा भांडवलाचा वाटा आहे. मग याच्यानुसार दोघां मिळून जर आपण केलं 4x अधिक 5x, टोटल दोन्ही मिळून किती हजार रुपये गुंतवला, 18,000 रुपये गुंतवलं. मग या ठिकाणी 9x बरोबर 18,000. याचाच अर्थ x बरोबर 18,000 भागिला काय होईल 9, म्हणजेच 9 दुनी 18. याचा अर्थ x बरोबर 2,000 रुपये हा काय मिळाला, तर x ची किंमत मिळाली. आता या प्रमाणामध्ये अ च जर भांडवल काढायचं असेल तर 4 गुणिला x ची किंमत 2,000, म्हणजेच अ च भांडवल किती झालं 8,000 रुपये आणि 5 गुणिला 2,000, याचाच अर्थ 10,000 रुपये कोणाचं भांडवल झालं, तर ब च झालं. ज्याचं विचारलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहू शकता. अ ला 1,000 रुपये नफा मिळाला, तर अ ने धंद्यात किती भांडवल गुंतवले.
तर किती भांडवल गुंतवले ते आपल्याला मिळालेलं आहे, ते म्हणजे किती, तर पर्याय क्रमांक 2 8,000 रुपये हा कोणाचा भांडवल आहे, तर अचा भांडवल आहे। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। काय म्हणतो पुढील प्रश्न, रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे व मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? प्रश्न विचारलेला आहे जालना पोलीस शिपाई भरती 2024 ला। या ठिकाणी 3 गोष्टी दिलेल्या आहेत। तुम्हाला नफा दिला आहे, सॉरी नफा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे, भांडवलाचे गुणोत्तर दिलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला मुदतीचे गुणोत्तर दिलेला आहे। काय दिलेला आहे, तर मुदतीचे गुणोत्तर दिलेला आहे। मग आपल्याला नफ्याचे गुणोत्तर काढायचं असेल, काय काढायचं असेल, तर नफ्याचे गुणोत्तर काढायचे असेल तर नफ्याचे गुणोत्तर म्हणजेच काय असते, तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर काय असते, भांडवलाचे गुणोत्तर गुणिला काय असतो, तर मुदतीचे गुणोत्तर असते। काय असते, मुदतीचे गुणोत्तर असते। मग या ठिकाणी भांडवलाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे, ते आहे 4:5 गुणिला मुदतीचे गुणोत्तर काय दिलेलं आहे, तर 3:4 आहे। या पद्धतीने आपल्याला काय मिळेल, तर नफ्याचं गुणोत्तर मिळेल। यांना जर आपण सोडवलं तर या ठिकाणी काय होईल, तर या ठिकाणी 4 कॅन्सल, याचाच अर्थ 3/5 म्हणजे नफ्याचं गुणोत्तर जर पाहिलं आपण तर ते असेल 3:5 आणि 3:5 हे दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये। तर या पद्धतीने त्या ठिकाणी नफ्याचं गुणोत्तर काढता येईल। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। काय म्हणतो पुढील प्रश्न, भागीदारांच्या व्यवसायात गणेशचे 4,000 रुपये 12 महिने, त्याच्यानंतर रमेशचे 5,000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने होते, तर वर्षा अखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहील? प्रश्न विचारलेला आहे पालघर पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 2024 ला प्रश्न विचारलेला आहे, तर या ठिकाणी 3 लोक आहेत, एक आहे गणेश, त्याच्यानंतर आहे रमेश आणि त्याच्यानंतर आहे कोण, तर त्या ठिकाणी आहे सुरेश। या तीनही लोकांचे भांडवल वेगवेगळ्या महिन्यासाठी वेगवेगळे आहेत। मग वेगवेगळ्या महिन्यासाठी वेगवेगळे आहेत। गणेशचं भांडवल 4,000 रुपये किती महिन्यासाठी, तर 12 महिन्यासाठी। तुम्ही असं म्हणू शकता की 1 वर्षासाठी 12×4 = 48,000 रुपये कोणाचे होते, गणेशचे होते। दुसरं या ठिकाणी रमेशचं 5,000 रुपये किती महिन्यासाठी, तर 8 महिन्यासाठी। याचाच अर्थ 8×5 = 40,000 हे कोणाची रक्कम किंवा भांडवल आहे, तर रमेशचं आहे। त्याच्यानंतर सुरेशचं 6,000 रुपये किती महिन्यासाठी, तर 4 महिन्यासाठी। याचाच अर्थ 24,000 रुपये हे कोणाचे झाले, तर सुरेशचे झाले। आपल्याला वर्षा अखेरीस त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढायचे आहेत, तर या ठिकाणी नफ्याचं गुणोत्तर हे कशावर आधारित असते, तर हे असते भांडवलावर आधारित। ज्याचं भांडवल जास्त त्याचं नफ्याचं प्रमाण देखील कसं असेल, जास्त असेल। मग या ठिकाणी आपल्याला जर तीनही आपल्याला गुणोत्तर काढायचे आहेत, 3 शून्य 3 शून्य 3 शून्य कापा, काय उरलं आपलं, तर 48 40 आणि या ठिकाणी 24 या पद्धतीने उरलं। यांना अजून जर लहान रूप दिलं आपण तर या ठिकाणी कितीने भाग जातो, तर 8 ने भाग जातो। 8 सकम 48, 8×5 = 40 आणि 8×3 = 24। म्हणजेच या ठिकाणी या पद्धतीने तीनहीच्या भांडवलाचं गुणोत्तर 6:5:3 प्रमाणामध्ये काय आहेत, गुंतलेला आहे। याचाच अर्थ त्यांना नफा देखील 6:5:3 या प्रमाणामध्ये मिळेल। याचाच अर्थ 6:5:3 पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल। या पद्धतीने आपण सगळे प्रश्न या ठिकाणी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहत आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्याच्यानंतर जर व्हिडिओ
पुढील हवे असतील तर या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा। चला पुढील प्रश्न पहा। काय म्हणतो पुढील प्रश्न, तर रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घर खर्चासाठी, त्याच्यानंतर 1/8 रक्कम प्रवासासाठी खर्च केला, तेव्हा त्याच्याजवळ 3600 रुपये शिल्लक राहिले, तर त्याचा पगार किती? प्रश्न विचारलेला आहे बीड चालक पोलीस भरती 2024 ला। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, रमेशचा एकूण जर पगार आपल्याला काढायचा असेल तर रमेशचा एकूण पगार आपण काय मानू, तर या ठिकाणी आपल्याला एकूण पगार मानावा लागेल किती, एक्स। काय म्हणला आपण, एक्स मागे म्हणला। मग या एक्स पैकी एक्सचा त्याने 4/5 भाग हा कशावर खर्च केला, तर हा खर्च केला घर खर्च, एवढा भाग काय झाला, खर्च झाला। मग त्याच्यानंतर त्याच पगारापैकी म्हणजे एक्सचा 1/8 भाग हा कशासाठी खर्च केला, तर हा झाला प्रवासासाठी। मग या ठिकाणी याच्यावरून आपल्याला काय काढता येते, तर एकूण खर्च झालेला भाग काढता येतो। मग या ठिकाणी केला आपण तर 4x/5 हा घर खर्चासाठी झाला, त्याच्यानंतर x/8 हा काय झाला, तर प्रवासासाठी खर्च झाला। दोघां मिळून जर आपण गृहीत पकडलं तर 4x/5 अधिक काय म्हणता येईल आपल्याला, तर x/8 हा काय झाला, एकूण खर्च झालेला भाग झाला। याच्यानुसार जर आपण काढलं तर 8 चौक 32x, 8 चौक 32x अधिक 5x डिवायडेड बाय 8 पंचे 40, म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, 32 आणि 5 म्हणजे 37x डिवायडेड बाय 40 हा काय झाला, खर्च झाला। काय झाला, खर्च झाला। मग तेव्हा त्याच्याजवळ 3600 रुपये शिल्लक उरते। मग आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, शिल्लक भाग काढता येईल। काय काढता येईल, शिल्लक भाग काढता येईल। शिल्लक भाग काढण्यासाठी काय कराल तुम्ही, एकूण पगारातून खर्च झालेला भाग आपण काय करू, वजा, म्हणजे x - 37x डिवायडेड बाय 40 हा काय झाला, शिल्लक भाग होईल। मग शिल्लक भाग म्हटलं तर 40x वजा काय म्हणता येईल आपल्याला, 37x डिवायडेड बाय काय होईल, 40। मग या ठिकाणी शिल्लक भाग लिहून टाका किंवा पगार लिहून टाका। मग या ठिकाणी 3x डिवायडेड बाय 40 हा काय झाला, तर शिल्लक भाग झाला। आणि हा शिल्लक भाग आणि शिल्लक रुपये या ठिकाणी किती दिलेले आहेत, 3600, म्हणजे या ठिकाणी हा भाग बरोबर काय होईल, 3600 होईल। आता या पद्धतीने जर तुम्ही काढलं तर त्याच्यावरून तुम्हाला x ची किंमत काढता येते। मग काय होईल x ची किंमत, तर या ठिकाणी 3x डिवायडेड बाय 40 बरोबर काय आहे, 3600। मग याच्यानुसार जर काढलं आपण तर 3x बरोबर 3600 गुणिला काय होईल, 40। मग हा x गुणाकारामध्ये आहे 3 ला, इकडे गेल्यानंतर भागाकारात, x बरोबर 3600 गुणिला 40 डिवायडेड बाय काय होईल, 3। 3 1 3 12 3 36। मग काय उरलं, 1200 गुणिला 40, 12 चौक काय होईल, x बरोबर 48 आणि हे 3 शून्य जशाला तसे। याचाच अर्थ x बरोबर आपल्याला काय मिळालं, तर 48,000 रुपये मिळालं। या ठिकाणी शिल्लक भाग आणि त्याच्यानंतर काय करता येईल, शिल्लक रक्कम ह्या दोन्ही बरोबरीमध्ये ठेवायच्या, त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळेल, तर x ची किंमत मिळेल। तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, तर योग्य उत्तर असेल। चला पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न सोपा आहे। तर राम, श्याम आणि बबन हे 3 लोक आहेत। राम आहे, त्याच्यानंतर श्याम आहे आणि त्यांच्यानंतर बबन आहे। या 3 लोकांनी भागीदाराची धंद्यात 1,04,000 रुपये फायदा झाला, जो त्यांनी 4 4 4 ला 4 ला 5 अशा प्रमाणात वाटून घेतला, तर बबनचा वाटा किती? मग या ठिकाणी रामचा वाटा 4 प्रमाणात आहे, श्यामचा वाटा 4 प्रमाणात आहे आणि बबनचा वाटा 5 प्रमाणात आहे। या सगळ्यांचं जर आपण 4x मानलं, याचं 4x मानलं, याचं 5x मानला, हा सगळा वाटा यांनी या प्रमाणात वाटला आणि एकूण वाटा किती आहे, तर तो आहे 1,04,000
रुपये। मग 4 आणि 4 8, 8 आणि 5 किती होतो 13x। मग या ठिकाणी काय होईल तर 1,04,000 रुपये या प्रमाणात वाटले जाईल। याच्यानुसार x ची किंमत काढली जाईल तर किती 1,04,000 भागीला इकडे जर 13 भागाकारात गेला तर या ठिकाणी किती होईल तर 13 1 13, 13 8 104। मग या ठिकाणी x बरोबर काय निघालं आपलं तर 8,000 रुपये निघालं। बबनचा वाटा विचारलेला आहे। निश्चितच बबनच्या नफ्याचं काय म्हणता येईल तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाण किती दिलेलं आहे 5x दिलेला आहे। याचा अर्थ 5 गुणिला x ची किंमत किती मिळाली 8,000। म्हणजे या ठिकाणी 40,000 रुपये हा कोणाचा वाटा असेल तर बबनचा वाटा असेल। आणि बाकी उरलेले जे असतील ते कोणाचे असतील तर त्या ठिकाणी श्याम आणि रामचं असेल। ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। मग रामचं किती होईल तर 4x म्हटलं तर 4 गुणिला 8,000 याचाच अर्थ काय होईल 32,000 रुपये। 8 चौक 32 आणि 4x हा कोणाचा आहे श्यामचा आहे। 4 गुणिला 8,000 याचाच अर्थ 32,000 रुपये हे कोणाचं झालं तर राम आणि श्यामचं झालं। हे 64,000 आणि हे 4,000 40,000 याचा अर्थ 1,04,000। प्रश्न विचारला SRPF गट क्रमांक 8 मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग आपल्याला बबनचा एकूण वाटा किती मिळाला तर तो मिळाला 40,000 रुपये। पर्याय क्रमांक 3 हा काय होईल तर आपला योग्य उत्तर होईल। चला पुढील प्रश्न पहा काय म्हणते रीना त्याच्यानंतर मीरा यांनी एक कार भाड्याने घेतले आणि ती त्यांनी अनुक्रमे 14 तास त्याच्यानंतर 16 तास आणि 22 तास वापरले। जर कारचे एकूण भाडे 2,080 रुपये आले असेल तर या ठिकाणी मीराला किती रुपये भाडे द्यावे लागेल। प्रश्न विचारलेला आहे वाशिम पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 3 लोक आहेत। एक आहे रीना त्याच्यानंतर ती आहे मीना आणि त्याच्यानंतर आहे मीरा। हे तीनही लोक आहेत। यांनी एक कार भाड्याने घेतली। रीनाने ती 14 तास चालवली त्याच्यानंतर मीनाने ती 16 तास चालवली आणि मीराने ती 22 तास चालवली। किती तास चालवली 22 तास चालवली। मग या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण किती तास झाले तर हे आपल्याला तास मिळतील आपल्याला 14 आणि 16 30, 30 आणि 22 म्हणजेच एकूण कार किती चालली ती चालली 22 तास। आणि या 22 तासाचा एकूण भाडा किती द्यावा लागला तर ते द्यावं लागलं 2,080 रुपये। मग 52 तासाचा भाडा हा 2,080 रुपये असेल त्याच्यावरून आपण 1 तासाचा भाडा त्या ठिकाणी काढू शकतो। म्हणजेच या ठिकाणी 2,080 भागीला काय करू आपण 52 करू। मग या ठिकाणी 52 1 52 52 चौक 208 याचा अर्थ एका तासाचा भाडा किती पडला तो 40 रुपये पडला। किती पडला 40 रुपये पडला। याच्यापैकी तुम्हाला मीराचं या ठिकाणी विचारलेलं आहे मीराला किती भाडं द्यावं लागेल। मग मीराने किती तास गाडी चालवली तर 22 तास। मग एका तासाचा मीराचा भाडा असं म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी। मग एकूण 22 तास गाडी चालवली कोण मीराने। एका तासाचा दर त्या ठिकाणी 40 रुपये गृहीत पकडला आपण तर 22 चौक 88 आणि 0 याचाच अर्थ मीराला एकूण भाडा किती द्यावा लागेल 880 रुपये द्यावा लागेल। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय झाला तर आपला योग्य उत्तर झालं। या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। एका उद्योगात वर्षा अखेरीस 4,500 रुपये नफा झाला। तो नफा ए आणि बी मध्ये 13 ला 12 या प्रमाणात विभागल्यास बी चा नफा किती। प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत ए आणि बी।
यांना कोणत्या प्रमाणात नफा, तर एकूण नफा किती आहे, एकूण नफा आहे त्या ठिकाणी 4500 रुपये हा एकूण नफा आहे। याचं प्रमाण दिलेलं आहे 13 आणि बीचं प्रमाण दिलेलं आहे 12। याचा अर्थ या ठिकाणी या दोघांचं जर आपण मानलं 13x आणि 12x दोघां मिळून हे टोटल किती रुपये नफा डिवाइड करतात, 4500 रुपये। मग 13 आणि 12 म्हटलं तर हे किती झाले, 25x बरोबर 4500 रुपये। मग या ठिकाणी x बरोबर 4500 भागीला काय होईल, 25 होईल। मग या ठिकाणी 25 एक 25, या ठिकाणी या पद्धतीने कापला आपण। 45 मधून 25 गेले, काय उरले 20। मग त्याच्यानंतर हा शून्य उतरवला तर 25 8 या ठिकाणी काय होईल, तर 200 होईल। म्हणजे x ची किंमत या ठिकाणी आपल्याला किती मिळाली, 18 मिळाली। मग आता जर 18 मिळाली की 180, 25 एक 25, 20 उरले, 180 रुपये मिळालं। मग आता याच्यानुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला कोणाचा वाटा विचारलेला आहे, बीचा। मग बीचा वाटा किती आहे, तर बीचा वाटा आहे 12x। मग 12x म्हणजे काय, तर 12 गुणिला 180। मग या ठिकाणी 12 96, 12 एक 12 आणि 9 किती, तर 21 आणि हा शून्य जसेल तसा 2160 रुपये हा काय असेल, तर बीचा वाटा असेल। कोणाचा असेल, बीचा वाटा असेल। याचा वाटा जर काढायचा असेल तर 13x म्हणजेच काय करावं लागेल, 13 गुणिला 180। मग या ठिकाणी शून्य जसाला तसा 18 तिरिक 54, 18 एक 18, 18 आणि 5 23, 2340 रुपये हा कोणाचा झाला, तर बी एचा झाला। या पद्धतीने बीचा वाटा 2160 रुपये पर्याय क्रमांक 4 हा काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न, पुणे जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। तर 7000 रुपये चौघांमध्ये 2 ला 3 ला 4 ला 5 प्रमाणे वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती राहील। एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। व्यक्ती नंबर 1, व्यक्ती नंबर 2, व्यक्ती नंबर 3 आणि व्यक्ती नंबर 4 या चौघांमध्ये एकूण रुपये आपल्याला किती वाटायचे, 7000। पहिल्याचं प्रमाण दिलेलं आहे 2, दुसऱ्याचं प्रमाण दिलेलं आहे 3, तिसऱ्याचं 4 आणि याचं दिलेलं आहे 5। सगळ्यांना प्रमाण एक्स फॉर्मेट मध्ये माना, 3x 4x आणि 5x। ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला एकूण किती रुपये वाटायचे आहेत, 7000। मग या ठिकाणी 2x अधिक 3x अधिक 4x अधिक 5x बरोबर काय म्हणता येईल, तर 7000 म्हणता येईल। 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14x बरोबर काय होईल, 7000। x ची किंमत काढलं तर 7000 भागीला काय होईल, 14, 14 पंचे 70। या पद्धतीने x बरोबर काय निघालं, तर 500 निघालं। आता x ची किंमत निघाली तुमचं 500। मग तुम्हाला पहिल्या व्यक्तीची विचारू, दुसऱ्या व्यक्तीची, तिसऱ्या किंवा चौथ्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला काढता येईल। मग या ठिकाणी कोणत्या व्यक्तीचं विचारलं आहे, पहिला व्यक्ती, आणि पहिल्या व्यक्तीच्या नफ्याचं प्रमाण आहे 2x। मग या ठिकाणी 2 गुणिला x ची किंमत काय मिळाली, 500। याचा अर्थ पहिल्या व्यक्तीचा काय असेल, तर तो असेल 1000 रुपये। दुसऱ्या व्यक्तीचं काढलं तुम्ही, 3 गुणिला 500 म्हणजे 1500। तिसऱ्या व्यक्तीचा काढलं तर 4 गुणिला 500 म्हणजे 2000 आणि चौथ्या व्यक्तीचा काढलं तर 5 गुणिला 500 म्हणजे 2500 रुपये। या पद्धतीने आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 1000 रुपये हा काय असेल, योग्य उत्तर असेल। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो, दोन संख्यांचे गुणोत्तर 3 ला 2 आहे आणि त्यांच्या वर्गातील फरक 45 आहे, तर त्या संख्या कोणत्या। प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय दिलेलं आहे, तर गुणोत्तर दिलेला आहे आपल्याला 3 ला 2। या ठिकाणी लक्षात घ्या, 3 ला 2 गुणोत्तर दिलेलं आहे। पर्यायामध्ये पाहून घ्या, ज्या संख्या 3 ला 2 गुणोत्तरात आहेत
पहिली संख्या 3 ला 2 गुणोत्तरात आहे का नाही, या ठिकाणी दुसरी संख्या 3 ला 2 आहे का नाही, या ठिकाणी आपल्याला 3 ला 2 राहू शकते, कारण 3 तिरिक 9, 3 दुनी 6, 3 ला 2 प्रमाणात आहे, हे उत्तर होऊ शकते। 6 ला 10 हे 3 ला 2 प्रमाणात आहे का नाही, याचा अर्थ संख्या किंवा पर्याय पाहिल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला याचं उत्तर काढता येईल। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला उत्तर असेल आणि त्या संख्या दिलेल्या आहेत 9 आणि 6। 9 चा वर्ग 81 आणि 6 चा वर्ग 36। मग 81 मधून 36 गेले तर निश्चितच 11 तून 6 गेले 5 आणि 7 मधून 3 गेले काय 4। याचा अर्थ फरक काय मिळते 45 मिळते। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। चला पुढील आणि शेवटचा प्रश्न बघा। दोन संख्यांची बेरीज 234 आहे व त्या दोन संख्यांची वजाबाकी 54 आहे, तर त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर काढा। प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस सिपाई भरती 2024 ला। एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। या ठिकाणी बेरीज दिलेली आहे आणि त्या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज काय दिलेली आहे 334। त्याच्यानंतर वजाबाकी काय दिलेली आहे तर या ठिकाणी वजाबाकी दिलेली आहे 54। किती दिलेली आहे 54। त्या दोन संख्या जर काढायचं असेल काय करायचं, बेरीज आणि वजाबाकी यांचं काय करायचं, अगोदर बेरीज करायचं आणि भागिला मध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर बेरीज वजा काय करायची त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची। याच्यानुसार जर केलं समजा तर काय होईल 234 अधिक 54 डिवायडेड बाय 234 वजा काय होईल 54 होईल। मग या ठिकाणी 4 आणि 4 8, 5 आणि 3 8, त्याच्यानंतर 2 जशाला तसा भागिला। मग या ठिकाणी 4 मधून 4 गेले काय होईल 0। मग 23 मधून 5 गेले तर काय 18। या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला त्या दोन संख्या 288 आणि 180 म्हणता येईल का, बिलकुल नाही, कारण 288 होऊ शकत नाही, कारण दोन संख्यांची बेरीज आहे 234। मग यांचं प्रमाण लहान करायचं तर 2 ने भाग दिला आपण तर हे झालं 144 आणि ह्या झाल्या काय 90। या ठिकाणी ह्या दोन संख्या असतील 144 आणि 90। आत्ताही करून पाहिलं तुम्ही तर 144 पहिली संख्या आणि दुसरी संख्या 90। 90 आणि 44 म्हटलं तर या ठिकाणी 4, 9 आणि 4 3 आणि 2 200 बेरीज आली आणि 144 वजा 90 म्हटलं तर या ठिकाणी काय उरेल तर या ठिकाणी 54 उरेल। तर ही वजाबाकी आली। आता या दोन संख्यांचं आपल्याला प्रमाण विचारलेलं आहे। मग आता पहिली संख्या 144 घ्या, दुसरी संख्या 90 घ्या। या दोघांचं जर प्रमाण काढायचं असेल तर कितीने भाग जातो 9 ने भाग जातो। 9 1 9, 9 1 9, 5 उरले 9 सक 54। मग या ठिकाणी 16 भागीला काय होईल 10। मग या ठिकाणी 8 आणि या ठिकाणी 5। या पद्धतीने त्या दोन संख्यांचं गुणोत्तर काय असेल तर 8 ला 5 असेल आणि 8 ला 5 म्हटलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय होईल आपला योग्य उत्तर होईल। तर या पद्धतीनं या ठिकाणी 8 ला 5 हा काय असेल त्या दोन संख्यांचं गुणोत्तर असेल। तर या पद्धतीने आपण गुणोत्तर आणि प्रमाण आणि भागीदारी या घटकावर एकूण 12 प्रश्न जे 2024 ला आलेले आहेत ते आपण एकंदरीत पाहिलेले आहेत। पुन्हा एकदा सांगतो, जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चला उद्याला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन घटकासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।